हाय नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण मुगाच्या डाळीची खिचडी. एकदम साधी आणि सोपी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपी सुरुवात करू. तर साहित्य बघू काय घेतलं आहे. तर इथं तांदूळ घेतलेत, बघू शकता. कोलम तांदूळ आहे, कोणताही तांदूळ वापरला तरी चालतो. अर्धी वाटी मुगाची डाळ आहे. एक मोठा कांदा कापून घेतला आहे उभा. बटाटा घेतला आहे. कढीपत्ता आणि हा तेजपत्ता घेतला आहे. कोथिंबीर बारीक कट करून आणि लसूण घेतला आहे आणि एक मिरची घेतली. टोमॅटो घेतला आहे परत. चला मग बनवूया. कुकर गरम करायला ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घेऊ. आता जिरे टाकून घेते. जिरे पण चांगले तडतडू द्यायचे आणि नंतर कांदा टाकून घ्यायचा. कांदा फ्राय करून घ्यायचा. आता लसूण टाकून घेऊ, जो आपण घेतला होता तो. आणि हिरवी मिरची टाकून घेऊ. कांदा तळून झाला आहे, मिरची पण. आता कढीपत्ता टाकून घेऊ त्याच्यामध्ये. तेजपत्ता पण टाकून घेऊ आणि फिरून घेऊ चांगलं. हळद घालून घ्यायची आता. ते पण चांगले फिरून घे. टोमॅटो घालून घेते. आता बटाटा, कोथिंबीर आणि फिरून घ्यायचं चांगलं. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आत्ताच आणि परत फिरून घ्यायचं. चांगलं बटाटा सर्व हे एकत्र मिक्स झालं आहे. आता आपण मुगाची डाळ टाकून परत फिरून घेऊ आणि तांदूळ टाकू. आता पाणी घालून घेऊ. 1 वाटीपेक्षा कमी तांदूळ होते, तर 3 वाटी पाणी टाकून घेते मी. पाणी असंही अंदाजे टाकलं तर चालतं आहे. तर तांदूळ बुडून थोडं वर आलं पाहिजे पाणी, होऊन जाते मग. आता कोथिंबीर घालून घेऊ, थोडीशी कट केलेली. कुकरचं झाकण लावून घेऊ.
आणि याच्या 3 शिट्ट्या मोठ्या गॅसवर काढून घ्यायच्या आणि कमी याच्यावर 5 मिनटं होऊ द्यायचं आणि मग हवा जाऊ द्यायची. 3 मोठ्या गॅसवर शिट्ट्या काढून घेतल्या होत्या आणि 5 मिनटं कमी गॅसवर होऊन हवा काढून घेतली होती. आता बघू आपली मूग डाळ खिचडी कशी झाली. बघू शकता किती छान झाली. बघा खूप छान लागते, लहान मुलांना सुद्धा आवडते. तिखट कमी जास्त आपल्या अंदाजानुसार करू शकता. आपली खिचडी बनवून रेडी आहे. बघू शकता. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफ करा.